या की या शेटजी या. आज जरा वेळ झाला तुम्हाला. नाही जरा काम होतं त्यामुळे वेळ झाला. बरं ते नव्ह शेटजी, मालाची गाडी कधी येणार? मालाची गाडी येईल उद्या, पण आधीच सांगतोय 4.5 रुपयाने केळी घेणार. अहो शेटजी चेष्टा करायला लागलाय काय? मागच्या आठवड्यात तर तुम्ही 12 रुपये किलो माल नेलाय. ए बाबा तवा नेलता आता नाही. अरे इथं युद्धामुळे सगळे एक्सपोर्ट बंद पडले. हो शेटजी प्लीज असं करू नका. मी तुमच्या जीवा बसलेलो, असं कसं चालायचं? ए बाबा मला तसलं काय सांगू नको. 4.5 रुपयाने देणार असला दे, नाही तुझं तू कुणाला द्यास त्याला दे. ए चल रे तुषार जाऊ आपण इथनं. अहो शेटजी ऐका की. लिटल बॉय तशी बाग भारी आहे, पण आधीच्या व्यापाऱ्याला सांगितलंयच ना दुसरीकडे माल देणार आहे म्हणून. हो शेटजी सांगितले मी त्यांना. उद्या आपली गाडी येईल, लागलीच माल घेऊन जाईल. बरं चालते शेटजी, पण तुम्ही रेटचं काही सांगितलं नाही. अरे रेटचं काय काय आपला मार्केटचा चालू आहे तोच. मार्केटचा म्हणजे? मार्केटचा म्हणजे 4 रुपये किलो. अहो शेटजी काही चेष्टा करताय काय? तुम्हाला कॉलवर चांगला रेट देतो म्हणलेला की राव. लिटल बॉय हा तुझा माल पडून राहण्यापेक्षा हा रेट चांगलाच आहे. प्लीज शेटजी असं करू नका. ते आधीचा व्यापारी मला 4.5 रुपये द्याल शेटजी. तुम्ही चांगला रेट देतो म्हणून मी तुमच्याकडे आलतो की शेटजी प्लीज असं करू नका. प्लीज शेटजी. ए, तुला माल देऊ वाटला तर दे, नसेल तर इथं पडून राहून दे. चल रे विशाल. प्लीज शेटजी असं करू नका. मला 4 रुपये काहीच परवडणार नाही शेटजी. मी माझे घातलेले पैसे पण निघणार नाहीत. प्लीज शेटजी काय ते विचार करा. प्लीज शेटजी असं करू नका. बरं ठीक आहे उठ. तो 4.5 रुपये देत होता का नाही, मी 5 रुपये देतो. खुश? हा चालते शेटजी चालते. लय उपकार होतील तुमचं. थँक्यू. बघितलंस का सोपान कसा गंडावला आम्ही. अरे अरविंद तुझा नाच आहे का या बाबतीत? लय फडफडत होता, आता कसा आला लाईनीवर? ए, तुला तर माहित आहे माझ्या समोर प्रत्येक जण बारकं पोर आहे, आणि असल्या गोष्टीमध्ये मी लय हरामखोर आहे. म्हणून शेतकऱ्यानं स्वतःच्या मालाचा रेट स्वतः लावला असता तर 4 पैशासाठी तो आपल्या मागे धावला नसता. म्हणून कष्ट त्यांचा, माल त्यांचा, आणि रेट फक्त आमचा.